हाय स्टुडंट, आज आपण 12वीमधील मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधला सेकंड चॅप्टर मॅट्रायसेस या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. त्याच्या आधी बघा आपण 11वीमध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस या चॅप्टरचा एकत्रित स्टडी केला आहे. मग त्या मॅट्रिक्समधलेच काही डेफिनेशन्स किंवा सम बेसिक कन्सेप्टचा यूज 12वीमध्ये आहे, त्याची आपण थोडी रिव्हिजन बघूया. बघा आता फर्स्ट मॅट्रायसेस आणि मॅट्रिक्स याच्यामध्ये काय फरक आहे. मॅट्रिक्स म्हणजे एक मॅट्रिक्स येईल आणि मॅट्रायसेस म्हणजे एकपेक्षा जास्त मॅट्रिक्स. तर फर्स्ट बघूया डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. काय डेफिनेशन आहे बघा. an arrangement of m into n number in m rows and n columns enclosed in square bracket is called matrix of order m by n. Second point, a rectangular arrangement of m into n number in m rows and n column in the form. म्हणजे थोडक्यात काय, मॅट्रिक्सची अरेंजमेंट कशी पाहिजे, रेक्टँग्युलर ब्रॅकेट पाहिजे, त्याच्यामध्ये यम इंटू एन नंबरची अरेंजमेंट. यम म्हणजे रो आणि एन म्हणजे कॉलम. आता रो म्हणजे कसं ओळखणार, रो म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन, आडव्या लाईन. मग आता फर्स्ट रो का मिळतो A11 A12 अप टू सो ऑन A1n. सेकंड रोची सुरुवात A21 अप टू सो ऑन A2n. अप टू सो ऑन लास्टला रो काय मिळतो बघा AM1 AM2 अप टू सो ऑन AMN. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडव्या लाईन म्हणजे रो आणि कॉलम म्हणजे व्हर्टिकल लाईन म्हणजे उभे लाईन. फर्स्ट कॉलम काय मिळतो बघा A11 A21 अप टू सो ऑन AM1. सेकंड कॉलम A12 अप टू सो ऑन AM2. लास्ट कॉलम A1n A2n अप टू सो ऑन AMN. मग या मॅट्रिक्सची ऑर्डर जर बघायची असेल किंवा जर लिहायची असेल तर आपण कशी लिहिणार बघा, m बाय n म्हणजे m क्रॉस n. रीड करताना m बाय n. m म्हणजे रोची संख्या आधी लिहायची, नंतर कॉलमची संख्या. आणि मॅट्रिक्सचं नोटेशन जनरली रिटर्न करताना कॅपिटल लेटरने मॅट्रिक्स नोट केले जातात आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्मॉल AIJ. m बाय n त्याची ऑर्डर असेल. आय म्हणजे आयथ रो आणि जेमध्ये जेथ कॉलम. आता फॉर एक्झाम्पल बघूया. बघा आता A इज इक्वल टू मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सची ऑर्डर बघायची असेल तर रो मोजायचे 2 3 -4 एकच रो आहे आणि कॉलम मोजायचे. 2नी सुरुवात होते फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम 3नी सुरुवात होतोय, थर्ड कॉलम -4नी. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल 1/3. सेकंड मॅट्रिक्स याच्यामध्ये रो फर्स्ट R1 सेकंड R2 कॉलम C1 C2 C3. या मॅट्रिक्सची ऑर्डर का होईल 2/3. ठीक आहे. आता हे बघितलं आपण डेफिनेशन ऑफ मॅट्रायसेस. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ मॅट्रायसेस बघायचं आपल्याला. त्यातला फर्स्ट रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्सची डेफिनेशन काय बघा. ए मॅट्रिक्स विच कंटेन्स ओनली वन रो. असा मॅट्रिक्स त्याच्यामध्ये एकच रो असेल. तर फॉर एक्झाम्पल बघूया 1 3 4. तर हा एक्झाम्पल कशाच होईल, रो मॅट्रिक्स. जर ह्याची ऑर्डर बघायची असेल तर रो आणि कॉलम दोन्हीचा विचार करायचा. आणि जर रो मॅट्रिक्स म्हणत असेल तर फक्त रोचा. तर ऑर्डर का होईल या मॅट्रिक्सची, एकच रो मिळतोय म्हणजे 1 आणि कॉलम फर्स्ट कॉलम 1 सेकंड कॉलम 3 थर्ड कॉलम 4नी सुरुवात होती. म्हणजे इथं 3 कॉलम येतात. या मॅट्रिक्सची ऑर्डर 1/3. नंतर सेकंड असेल कॉलम मॅट्रिक्स. सेम तेच डेफिनेशन आहे. ए मॅट्रिक्स विच कंटेन्स ओनली वन कॉलम. एकच कॉलम असेल तर त्याला तुम्ही कॉलम मॅट्रिक्स म्हणणार. 2 4 5 हा झाला कॉलम मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सची ऑर्डर बघायची असेल तर रोचा विचार करावा लागेल आणि कॉलमचा विचार करावा लागेल. मग रो 2नी सुरुवात होतीये, फर्स्ट रो सेकंड रोची 4नी आणि थर्ड रोची 5नी. म्हणजे तर रोची संख्या मिळते 3 बाय कॉलमची संख्या एकच आहे. या मॅट्रिक्सची ऑर्डर होईल 3/1. नंतर थर्ड टाईप रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. तर रेक्टँग्युलर मॅट्रिक्स एखादं एक्झाम्पल बघूयात. 1 2 4 3 5 6. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर बघूयात. फर्स्ट रो मिळतो R1 सेकंड R2 C1 C2 C3. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर होईल 2/3. आता रेक्टँग्युलर मॅट्रिक्स कसा ओळखणार, नंबर ऑफ रोज किती मिळाले 2 नॉट इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. कॉलम आहे 3. म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलमची संख्या सारखी नसेल तो असेल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. पुढचा बघूयात फोर्थ
स्क्वेअर मॅट्रिक्स एक्झाम्पल ए इज इक्वल टू 2 4 6 7. त्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2च रो आणि 2च कॉलम आहेत 2x2. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ज्या मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलमची संख्या सारखी असेल त्याला आपण म्हणणार स्क्वेअर मॅट्रिक्स. पुढचा डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स बघण्याआधी बघा आपण यातले आपल्याला 11वी झाले. डायगोनल मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट कुठले आणि नॉन डायगोनल एलिमेंट कुठले हे आधी कळले पाहिजेत. त्यासाठी आपण एक इन जनरल मॅट्रिक्स घेऊयात. तो असेल A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होईल? 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. 3 रो आणि 3 कॉलम. मग आता डायगोनल एलिमेंट बघायचे. डायगोनल एलिमेंटसाठी कंडिशन असेल आय इज इक्वल टू जे. आय म्हणजे रोची संख्या आणि जे म्हणजे कॉलमची संख्या. जिथं आय इज इक्वल टू जे म्हणजे सारखे एलिमेंट असणार आहेत. बघा आता इथं कुठले मिळतात A11 A22 आणि A3 हे डायगोनल एलिमेंट असतील. आणि आता डायगोनल नसलेले म्हणजे नॉट डायगोनल म्हणजे नॉन डायगोनल त्याला आपण म्हणतो नॉन डायगोनल एलिमेंट. त्याची कंडिशन असेल आय नॉट इज इक्वल टू जे. आता त्याच्यावर एक्झाम्पल घेऊयात आपण 1 0 0 0 2 0 0 0 3. बघा आय इज इक्वल टू जे म्हणजे एलिमेंट सारखे असणार आहेत. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्समध्ये इथं डायगोनल एलिमेंट येतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट इच नॉन डायगोनल एलिमेंट 0 येतील. त्याच्यानंतर स्केलर मॅट्रिक्स. एक एक्झाम्पल घेऊयात ए इज इक्वल टू 3 0 0 0 3 0 0 0 3. सेम तेच आहे. आता हा डायगोनल मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्सच्याच फॉर्ममध्ये असणार आहे. बघा आता इथं स्केलर मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट सेम येणार आहेत. 3 3 म्हणजे सेम येतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 म्हणजे काय कंडिशन लक्षात ठेवणार? डायगोनल एलिमेंट सेम आणि इच नॉन डायगोनल एलिमेंट 0. हा झाला स्केलर मॅट्रिक्स. पुढचा महत्त्वाचा एक्झाम्पल्समध्ये याचा यूज आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. ह्याचं दुसरं नाव आहे ऑर युनिट मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सची स्टार्टिंग आयनी आहे म्हणजे इट इज डिनोटेड बाय आय. आपल्याला सेकंड ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहायचा असेल तर तो काय येईल? I2 इज इक्वल टू आयडेंटिटी म्हणजे 1 त्याच्या नावातच आहे 1 0 0 1 म्हणजे डायगोनल एलिमेंट इथं फिक्स 1 असणार आहेत. स्केलरमध्ये इथं एलिमेंट सारखे असणार आहेत पण बट 1 येणार नाही ह्याच्यामध्ये कारण आयडेंटिटी मॅट्रिक्स तो होईल I3. थर्ड ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहायचा 1 0 0 0 1 0 0 0 1. डायगोनल एलिमेंट फिक्स 1 येतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0. त्याच्यानंतर झिरो मॅट्रिक्स काय असणार आहे? त्याच्या नावातच आहे झिरो मॅट्रिक्स. ऑल एलिमेंट्स 0 सगळे एलिमेंट 0 असणार आहेत. पुढचा एक्झाम्पल्समध्ये याचा यूज आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एक्झाम्पल घेऊयात ए इज इक्वल टू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये बघा 1 2 4 0 5 6 0 0 7. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये बिलोचे डायगोनल एलिमेंट 0 येणार आहेत. हे डायगोनलचे एलिमेंट बिलोचे डायगोनल एलिमेंट 0 म्हणजे वरती सगळे एलिमेंट येणार आहेत. त्याला काय म्हणणार आपण? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. पुढचा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघा. आता इथं डायगोनल एलिमेंट येणार आहेत 1 2
3. आता डायगोनलच्या वरती एलिमेंट सगळे 0 होतील. 1 हे डायगोनलच्या वरती सगळे एलिमेंट 0. इथं एलिमेंट मिळणार आहेत. हे इथं 0 येणार, त्याला काय म्हणणार आपण लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स बघा, आता एक एक्झाम्पल असेल A इज इक्वल टू 2 1 3 2. आता डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स असणार याच्यामध्ये. या मॅट्रिक्सला डिटर्मिनंटमध्ये आपण कन्वर्ट करणार आणि हा सोडवणार. आता कसा डिटर्मिनंट सोडवायचा आपल्याला माहितीच आहे, 2x2 ऑर्डरचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 मायनस साईन, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन 3 × 1. तर ह्याचा आन्सर मिळते 3. हा काय झाला तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स. पुढचा सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मॅट्रिक्ससाठी बघा डेफिनेशन असेल ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए कॅपिटल ए इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे त्याची कंडिशन असेल दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये कन्वर्ट करून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. आता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. ए इज इक्वल टू 3 2 3 2. आता सोडवायचं कसं सोडवणार, हा मॅट्रिक्स आहे, ह्याला डिटर्मिनंटमध्ये कन्वर्ट करणार. ह्या डिटर्मिनंटमध्ये लिहिणार 3 2 3 2. सोडवायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 2 6 मध्ये मायनस साईन 3 × 2 6 म्हणजे 0. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते, म्हणजे हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर पुढचा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे सेम तीच कंडिशन, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इज इक्वल टू 0. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसणार. हेच एक्झाम्पल घेऊया आपण. याला डिटर्मिनंटमध्ये लिहिणार 3 2 मायनस 3 2. फक्त मायनस साईन चेंज केलं बघा मी. आता हे सोडूया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 3 × 2 6 मध्ये मायनस 3 × 2 मायनस 6 मायनस मायनस प्लस. तर याची व्हॅल्यू मिळते 12. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते. डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इज इक्वल टू 0. हा झाला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मॅट्रिक्समधला फरक. एक्झाम्पलमध्ये लागणार, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्समध्ये काय करणार आपण, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. एक एक्झाम्पल घेऊयात. 1 3 4 5. आता या मॅट्रिक्सला आपण काय या मॅट्रिक्सचं आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सपोज करायचं. आता ट्रान्सपोज करायचं असेल तर काय करणार, टी इज डिनोटेड बाय ए टी. त्याच्या डोक्यावर टी लिहायचं किंवा ऑर ए डॅश. तर ह्याचा ट्रान्सपोज करूयात. आता रो हा काय मिळतो, फर्स्ट R1 सेकंड R2 फर्स्ट C1 सेकंड C2. आता मी हे रोचं कॉलममध्ये लिहिते. रो काय 1 3, तो कॉलममध्ये 1 3. सेकंड रो 4 5, तो 4 5. हा झाला त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. रो करू शकता किंवा कॉलम करू शकता. त्याच्यानंतर पुढचा टेप आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर त्याच्या नावातच आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स, म्हणजे सिमेट्री असणार आहे. तर ए इज इक्वल टू एक एक्झाम्पल घेऊया. 1 3 2. हे एलिमेंट मी डायगोनलचे घेतलेत. हा डायगोनल मिररचं काम म्हणजे आरशासारखं एक काम करणार. आता इथं जर 2 एलिमेंट घेतला तर इथं पण 2 एलिमेंट मिळणार आहे. इथं जर मी 4 एलिमेंट घेतला तर इथं 4 एलिमेंट मिळेल. इथं 5 घेतला तर इथं 5 एलिमेंट मिळेल. हे डायगोनल म्हणजे इथं जर आपण आरशासमोर उभारलं तर आपल्याला प्रतिमा मिळते तशी, त्या प्रकारेच. इथं 2 असेल तर इथं 2 मिळेल, इथं 4 घेतला तर इथं 4 मिळेल, इथं 5 घेतला तर इथं 5 मिळेल. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स. सेम त्याच्याच मेथडने आहे पुढचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स.
आता स्क्यू सिमेट्रिक सेम त्याच मेथडने, फक्त याचे एलिमेंट निगेटिव्ह येतील. एक्झाम्पल घेऊयात. ए इज इक्वल टू 2, 5, 6. बघा आता इथं हे डायगोनल, इथं लिहूयात. हे डायगोनलचे एलिमेंट मी घेतले आहेत, म्हणजे हे मिररचं काम, फक्त निगेटिव्ह एलिमेंट मिळतील. इथं जर मी 1 घेतला तर इथं -1 मिळेल. इथं जर 2 घेतला तर इथं -2 मिळेल. इथं जर 8 घेतला तर इथं -8 मिळेल. इथं -8 असेल तर इथं +8, इथं -2 असेल तर इथं 2, इथं -1 असेल तर इथं +1. हे कशामध्ये चेंजेस आहे? फक्त स्क्यू मॅट्रिक्समध्ये. आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स ते डायगोनलच्या खालची जे एलिमेंट आहे ते सेम ॲज इट इज वरती मिळतील. ठीक आहे, हे झाले सगळे मॅट्रिकचे टाईप. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला पुढचा कन्सेप्ट बघूया. थँक्यू. आता झालं.